नमस्कार, मी संजीव गजानन पेंढरकर. गेली 45 वर्ष विकोच्या उत्पादन, मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग या क्षेत्रात काम बघतो. 1952 साली विको कंपनीची स्थापना केशव विष्णू पेंढारकर म्हणजे आमचे आजोबा यांनी केली. अथक परिश्रम करून त्यांनी वेगवेगळे उद्योग केले. किराणा मालाचं दुकान चालवलं, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये प्रयत्न केले, मनी लेंडिंगचा बिझनेस केला. तर नंतर त्यांना शेवटी वाटायला लागलं की आपल्या मुलांनी मॅन्युफॅक्चरिंग लाईनमध्ये जावं. आता मॅन्युफॅक्चरिंग करायचं म्हणजे काय करायचं, तर आमच्या वडिलांचे मामा तेव्हा आयुर्वेदिक डॉक्टर होते. तर त्यांनी बघितलं की बाजारात विपुल प्रमाणात सौंदर्य प्रसाधनं उपलब्ध आहेत, पण त्यात केमिकल कंटेनिंग असल्यामुळे लोकांच्या शरीराशी, जीवाशी खेळणं आणि आपले पैसे कमवणं हे त्यांना कधीच मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी काय केलं की मार्केटमध्ये जर का विको वज्रंती टूथपेस्ट आणायची असेल तर काळजी घेतली की फ्लोराईड कंटेनिंग टूथपेस्टमध्ये काय व्हायचं, स्मॉल चिल्ड्रन टेंड टू सॉलो द टूथपेस्ट. दात घासताना लहान मुलं पेस्ट गिळतात. असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला लक्षात आल्यावर त्यांनी म्हटलं की आपण अशा कुठच्याही प्रकारची टूथपेस्ट द्यायची नाही की जी लहान मुलांच्या पोटात जाऊन स्केलेटन फ्लोरोसिस नावाचा डिसीज निर्माण करेल. त्यामुळे आयुर्वेदिक पेस्ट बनवायची, आयुर्वेदिक पावडर बनवायची आणि इव्हन मार्केटमध्ये क्रीम अवेलेबल आहे, त्या क्रीममध्ये विको टर्मरिक व्हॅनिशिंग क्रीम निर्माण करायचं. तर कारण इव्हन क्रीम्समध्ये बघितलं तर ज्या कंपन्या ॲडव्हर्टाइजमेंट करतात की आम्ही तुमची त्वचा उजळवतो किंवा फेअरनेस क्रीम असतात, त्याच्यात स्टिरॉइड्स आणखीन हार्मफुल हेवी मेटल्स बऱ्या प्रकारे वापरलेली असतात आणि लोकांना ती पटकन हळद हो गोरीसारखं पटकन गोरी व्हायला ते कुठचंही क्रीम वापरतात आणि कालांतराने त्याचे दुष्परिणाम बघायला मिळतात. आज आम्ही विको वज्रदंती पेस्ट, पावडर, टर्मरिक क्रीम बरोबर अनेक नवीन आयुर्वेदिक औषधं निर्माण केली, जसं विको नारायणी क्रीम आहे, विको टर्मरिक शेविंग क्रीम आहे, विको बॉडी वॉश आहे, विको बॉडी सोप आहे, हर्बल सोप आहे, ॲलोव्हेरा क्रीम आहे, ॲलोव्हेरा जेल आहे. अशी विविध उत्पादनं लोकांची सुरक्षा बघून आम्ही मार्केट करतो. तर आपण डेली कन्झ्युमिंग आयटम्स बद्दल बोलत होतो. डेली कन्झ्युमिंग आयटम म्हणजे त्याला FMCG प्रॉडक्ट सुद्धा म्हणतात, म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर आयटम्स. या आयटमचं मार्केटिंग करायचं असेल तर एक तर आपण मार्केट रिसर्च केला पाहिजे. कन्झ्युमर ओरिएंटेड डिमांड जाहिरातीद्वारे आपण करू शकलो पाहिजे आणि मालाची अवेलेबिलिटी सगळीकडे करणं म्हणजे याच गोष्टींची आपण काळजी घेतली, इफेक्टिव्ह ॲडव्हर्टिजमेंट केली आणि मुळात कंपनीची लोकांमध्ये विश्वासार्हता मिळवायचा प्रयत्न केला, आपली नक्कीच कंपनी आमच्यासारख्या अनेक विको कंपन्या निर्माण करू शकेल.